संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज पुण्यात एकत्र येणार आहे आणि त्याच्या दर्शनासाठी आज आपण निघालो आहोत. आणि गर्दी असल्यामुळे आपल्याला गाडी नेता येणार नाही, तर आजचा आपला हा प्रवास असणार आहे पुणे मेट्रोचा. मी मेट्रोने प्रवास करतोय आणि आता आम्ही पहिल्यांदाच अंडरग्राऊंड मेट्रोचा पण अनुभव घेणार आहोत. आता मी डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलोय आणि आता तुम्हाला आम्ही दाखवूच पुढे. सगळ्या बाजूंनी वारकरी इथे येत आहेत आणि आता इथे गर्दी व्हायला सुरुवात होणार आहे. जसं जसं आता पालखी येण्याची वेळ जवळ येईल तसं तसं आता इथे गर्दी वाढणार आहे आणि म्हणून आम्ही आता थोडं लवकर आलोय आणि लवकर जागा पकडणार आहे. सध्या आपण पुण्यात आहोत आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे फक्त वारकरी दिसत आहेत आणि आज पुण्याचं वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झालं आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय मदतीची आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे. हीच या वारीची निस्वार्थ आणि सुंदर परंपरा आहे. प्रत्येक दिंडीची स्वतःची शिस्त, स्वतःचा ताल आणि एकच ध्यास, विठ्ठलाचं दर्शन. इथे कोणी मोठं लहान नाही, श्रीमंत गरीब नाही, सगळे फक्त माऊलींचे वारकरी आहेत. हे 2 दिवस पुणे अक्षरशः माऊलीमय होते. शहराचा नेहमीचा वेग थोडा कमी होतो, पण भक्तीचा उत्साह अनेक पटीने वाढतो. लांबून पाहिलं तर ही फक्त गर्दी वाटते, पण जवळून पाहिलं की प्रत्येक चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसतो. आता दुपारचे 3 वाजलेत. पालखी यायला अजून जवळपास 5 तास आहेत. पण तुम्ही बघा, आत्तापासूनच सगळेजण जागा पकडून माऊलींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत उभे आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता, संत मुक्ताईंच्या पालखीचं आगमन झालं आहे. दररोज गाड्यांनी गजबजणारा हा रस्ता आज वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाने दुमदुमला आहे. आता संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखल झाली आहे. पालखी पुढे गेल्यानंतरही वारी थांबत नाही. आता एकामागून एक दिंड्या पुढे सरकत आहेत. प्रत्येक दिंडीत टाळ, मृदंग, अभंग आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू आहे. क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. आणि अखेर आपल्या प्रतीक्षेचा तो क्षण आला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता आपल्या समोरून मार्गस्थ होत आहे. वारी संपते, पण मनातला विठ्ठल कधीच संपत नाही. या भक्तीच्या प्रवासाचा छोटासा भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन प्रवासात. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी द परदेशी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.